भाग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा गिरिगिरीचा विभाग विलसे मांदार शृंगावरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे शिरी तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. आपण ब्रह्ममायेच्या घोटाळ्यात अडकलो आहे. खरंच आहे की कळतं आहे आपल्याला ब्रह्म म्हणजे काय कळतं आहे, दृश्य जग म्हणजे माया आहे हे कळतं आहे. पण या दोघांची जी तत्त्वं आहेत ती एकमेकांच्या कशी विरुद्ध आहेत आणि ही विरुद्ध आहेत आणि त्यातलं योग्य काय आहे कळत असूनसुद्धा आपण मायेमध्ये कसे अडकतो हा खरा म्हणजे आपल्या सगळ्यांचा नाजूक विषय आहे. आणि म्हणून म्हटलं की कळतं आहे परंतु प्रत्यक्ष आपल्याला तसं आचरण करता येत नाही. आणि म्हणून या सगळ्या संत मंडळीला वारंवार वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळी उदाहरणं देऊन आपल्याला सांगावं लागतं. आजचा पण समाजात त्याचं नावच मुळी माया ब्रह्मनिरूपण आहे. खरं तर मायेचा वेगळा समाज सांगून झाला आहे, ब्रह्माचे 2 समाज वेगळे सांगून झालेत. तरी देखील आता पुन्हा एकदा माया ब्रह्मनिरूपण एकत्रितरित्या समर्थ आपल्याला सांगणार आहेत. खरं तर परोपरीनं हेच पटवून देणार आहेत की हे 2 कसे विरुद्ध आहेत. त्यातली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ते ब्रह्म दाखवता येत नाही ना. माया ठीक आहे, दृश्य जग जे जे काही आहे ते माया असं म्हणतो आहे आणि आपल्याला दिसतं आहे, त्याचा अनुभव आपण घेतो आहे आणि ती माया आहे असं आपल्याला कळेल. पण हे दाखवता येत नाही ना. आणि ह्याच्या विरुद्ध सगळी ह्याची जी लक्षणं मायेची दृश्य जगाची जी लक्षणं त्याच्याबरोबर सगळी विरुद्ध लक्षणं ही ब्रह्माची आहेत. आणि त्यामुळे ते दिसत नाही आहे, निर्गुण आहे, निराकार आहे असं सगळं असल्यामुळे त्याच्याबद्दल फक्त जाणून घेणं एवढंच आपल्या हातात आहे, समजून घेणं बाकी काही नाही. त्यासाठी पुन्हा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात. आता शेवटी ब्रह्म जे की आहे ते संतांना शरण गेल्यावरच कळणार आहे ही पण गोष्ट अगदी खात्री आहे. आता संतांना शरण गेल्यावर कळणार आहे म्हणजे आता आपण संत कुठून शोधायचं असा लगेच आपल्याला प्रश्न पडेल. जगामध्ये आपण पाहतो अगदी आता तर काय म्हणजे असं म्हणणं थोडं धारिष्टाचं आहे पण याही ठिकाणी आता मार्केटिंग झालेलं आहे की सद्गुरू करायचा, मग त्या पादुकांवरती अभिषेक करायचा, हे काय अनुग्रह द्यायचा, हे सुद्धा सगळं आता पैसे देऊन करून घेण्याचं हे झालेलं आहे. त्यामुळे मला आपल्यासारख्यांची थोडीशी निराशाच होते. असं वाटतं की खरं काय खोटं काय, कसं काय ओळखायचं, संत कुणाला म्हणायचं असं आपल्याला वाटेल. पण आपल्यासाठी एक सोपा दुसरा पण मार्ग आहे की ग्रंथरूपाने आपल्यासमोर जे आहेत ते खात्रीनं संत आहेत. म्हणून ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकारामाची गाथा अशा सगळ्या ग्रंथांचा अभ्यास म्हणजे संतांचा सहवास आहे. ते काय सांगतायत ते आपण ऐकलं की आपल्याला प्रत्यक्ष संतांचा सहवास नाही मिळाला, देहरूपाने संतांचा सहवास नाही मिळाला तरी फारसं काही बिघडणार नाही. हे ग्रंथ म्हणजे त्यांचं एका अर्थाने ते स्वतःच आहेत असा विचार करायचा. आणि 11व्या ओळीमध्ये समर्थाने आपल्याला म्हटलं की गोंडाळ सांडून नीर घेईजे, नीर सांडोनी क्षीर घेईजे, माया सांडून अनुभवीजे ब्रह्म तैसे. साधा आहे की शेवाळं पाण्यावर असतं, दोन्ही हाताने ते दूर केलं की आत अगदी निर्मळ स्वच्छ पाणी असतं. हा आपला अनुभव आहे. तुमच्या आमच्या पिढीचा तर नक्की. आणि ते पाणी आपण प्यायलासुद्धा मागे पुढे पाहत नाही, हाताने सगळं बाजूला करायचं शेवाळं आणि आतमधलं स्वच्छ पाणी प्यायचं. आता आपल्याला जरा बिस्लरी वगैरे लागायला लागलं आहे त्यामुळे आपला विश्वास उडाला आहे की या असं पाणी कसं काय प्यायचं. आपल्याला नव्हता हा विषय, आपण पित होतो. मी तर महाडला चवदार तळ्याच्या समोर माझं बालपण गेलं. चवदार तळं नुसतंच इतिहासामध्ये प्रसिद्ध, पण आम्ही त्याच पाण्यावर वाढलो. त्याच पाण्यामध्ये शेवाळं असायचं, काय गुरं प्यायला पाणी जायची. तेव्हा कधीच आमच्या मनात आलं नाही की इतकं घाणेरडं पाणी पण पितो आहे. जेव्हा महापालिकेचे नळ गावामध्ये आले तेव्हा लक्षात आलं की अरे नळाचं पाणी स्वच्छ आहे आणि हे आपल्याला. पण आम्ही नाही, आम्हाला तेच पाणी प्यायलो, त्याच्याचवर आम्ही मोठे झालो. तर गोंडाळ सांडून नीर घेईजे, ते सगळं गोंडाळ कचरा जो आहे तो बाजूला केला की आज चांगलं आहे पाणी, स्वच्छ आहे. तसं ही माया आहे ना, ती बाजूला केली की आज ब्रह्म आहे, पण ती माया बाजूलाच होत नाही. किती प्रयत्न करा ती बाजूलाच होत नाही. संस्कृतमध्ये छान सुभाषित आहे, हंसश्वेतो बकश्वेतो को भेदो बक हंसयोः निरक्षीर विवेके तू हंसो हंसो बको बकहा. सोपं संस्कृत आहे
हंस आणि बगळा दोन्ही शुभ्र पांढरे, काय दोघांच्यातला फरक. पण जेव्हा निरक्षीर विवेकाची वेळ येते तेव्हा हंस तो हंस, तो बरोबर दूध वेगळं करतो, बगळ्याला नाही जमत. काक कृष्णो पिक कृष्णो को भेदो पिक काकयो हो, वसंत समये प्राप्ते काक काक पिक पिका. ती वेळ यावी लागते की बरोबर सगळं लक्षात येतं. वसंत ऋतू आला की कुठला कावळा आणि कुठलं कोकिळ बरोबर लक्षात येतं. तसं हे आहे की आपण संतांच्या सहवासात गेलं की आपल्याला कुठलं ब्रह्म आणि कुठलं माया बरोबर कळतं. पण तिथे जावं लागतं, मग आपण मायेत अडकणार नाही. अशा प्रकारचं खात्री समर्थ आपल्याला ह्या समासात देणार आहे. म्हणजे 2 टोकाच्या गोष्टी सांगितल्या. एक तर सांगितलं ब्रह्ममाया हे समजूनच घ्यायला हवं अशी सुरुवात केली, आणि शेवटाला समास लहानसा आहे पण समासाच्या शेवटी तरी आपल्याला सांगितलं संतांचा हात धरा की तुम्हाला हे चांगलं सगळं काय गोंडाळ आहे ते बाजूला करता येईल आणि स्वच्छ ब्रह्म जे की आहे ते तुम्हाला खात्रीनं मिळेल. दुसरी एक उपमा छान देतात की एवढा मोठा प्रचंड सूर्य, ह्या सूर्याला एखादा ढग झाकळून टाकतो, आपल्यापर्यंत येऊच देत नाही त्याचा प्रकाश आणि उष्णता, मध्ये ढग आला तर. तसं हे ब्रह्माचं आहे. ब्रह्माला खरं म्हणजे काही आकार नाही आहे, आहेच आहे ब्रह्म, तरी त्या ब्रह्माला मायेनं झाकळून टाकलं आहे, ते ब्रह्म दिसूच देत नाही. एवढा मोठा प्रचंड सूर्य, त्या सूर्यालासुद्धा एखादा ढग ग्रासून टाकतो, आपल्यापर्यंत येऊच देत नाही. तसं त्या ब्रह्माला आपल्यापर्यंत येऊच देत नाही आहे, ती माया अडवून टाकते असं ते आपल्याला सांगतात. आता आपल्या लक्षात येईल की हे असं आहे. मग ते कोकिळ व्हायला पाहिजे किंवा हंस व्हायला पाहिजे असं जर केलं तर आपल्याला योग्य वेळेला हे ब्रह्माचं ज्ञान काय ते होईल, म्हणजे संतांच्या सहवासात गेलं तर होईल. आता हे सगळं समजावून देता ते म्हणतात की विश्वामधली जी प्रत्येक गोष्ट आहे ना त्याला एक व्यक्त रूप आहे, एक अव्यक्त रूप आहे. एक दिसणारी गोष्ट आहे, एक न दिसणारी गोष्ट आहे. आपल्याला आपलंच वर्णन केलेलं आवडत नाही, पण आपला अनुभव आहे, आपलं व्यक्तरूप वेगळं आहे बरं का. म्हणजे मी दिसणं हे तर आहेच, दिसणं आपल्या हातात नाही आहे. रूपलावण्य अभ्यासिता न ये सहज गुणासी न चले उपाय. जे जन्माबरोबर आपण घेऊन आलो आहे ते बदलणार नाही. रंग काळा गोरा सावळा जो काही घेतला आहे ते काय लावा, 10 चेहरे आपल्या जाहिरातीत दिसून देत असा होतो. प्रत्यक्ष काही तसं होत नाही, परंतु सहज गुणासी जन्माबरोबर आलेल्या गोष्टींमध्ये बदल होत नाही. काहीतरी धरावी सोये आगांतुक गुणाची, पण आगांतुक गुण जर आपण स्वीकारायचं ठरवलं तर आपल्याला मिळतात. आणि कला किंवा सगळे गुण आपण जर ठरवलं तर आपल्याला ते आत्मसात करता येऊ शकतं. नेहमी आपण मुलाला सांगतो, शेजारच्या मुलाचं अक्षर छान आहे, बघून आपल्याला पण अक्षर छान आलं पाहिजे असं मनाने निर्धार कर, बघ तुला पण येईल लिहिता. आणि मग धीरे 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 कसं तरी कोंबडीचे पाय काढणारा मुलगा छान लिहायला लागतो. सारखं बघून मला असं अक्षर आलं पाहिजे, मला असं जमलं पाहिजे असा निर्धार करत त्यांना जमतं. असं बाहेरच्या ह्या सगळ्या कला आणि गुणांबद्दल आपल्याला सांगता येऊ शकतं. जे सहज जन्माबरोबर जे आलेलं आहे त्याच्यात नाही बदल होणार. तसं हे जसं आपण शरीराच्या संदर्भात रूपाच्या संदर्भात म्हणतो तसं मनाच्या संदर्भात पण आपल्याला सांगता येईल. एक आपलं व्यक्त रूप आहे, एक आपलं अव्यक्त रूप आहे. खरं म्हणजे ह्याच्याबद्दल आणखीन काही बोलायला नको. व्यक्त रूपामध्ये आपण कसे व्यक्त होतो आणि खरंच तसंच्या तसं सगळं असतं का मनामध्ये, हे आपण जर आपल्याच मनाशी ठरवलं तर आपल्याला कळतं की नाही, आपण वरवर सगळं छान गोड बोलतो. बऱ्याचदा आतच एक आणि बाहेर पण एक असं क्वचितच असतं. खरंच अगदी मनापासून दुसऱ्याचं कौतुक करायचं आहे असे शब्द येतात, तोंडून येत नाही तसं नाही. खरंच मनात असतं तसंच्या तसं बोललं जातं, पण क्वचित असं असतं. बाकी आपण बोलतो वरती छान गोड, पण मनामध्ये काही तसा सगळ्याचा सगळा गोड भाव असतो असं नाही. मी गमतीनं उदाहरण देते, पूर्वी दिलंही असेल. शेजारच्या मुलाला छान मार्क मिळाले, तो पेढे द्यायला आला, आपण पेढे घेतो, किती कौतुक करतो, छान छान तुझ्या कष्टाचं चीज झालं, हं आता असाच मार्क मिळव, पुढल्या वर्षी पुन्हा ये हं पेढे द्यायला. बक्षीस देतो आपण त्याला, मुद्दाम पाकिट तयार करून. खूप कौतुक करतो त्याचं, नो डाऊट. गेला दार लागलं की चर्चा, काय आईबापाने पैसा खर्च केला आहे, केवढे क्लासेस लावले, रजा घेतली महिनाभर दोघांनी, मग मार्क मिळाला काय झाला आहे, अरे तुमच्या मुलाला लावा, तुमचे कोणी हात धरले. मुद्दा काय, आपण वर बोलतो, व्यक्त जसे होतो तसे आत असतो असं नाही.
शरीराच्या बाबतीमध्ये आपला काही इलाज चालत नाही, जसे आहोत तसे आहोत. पण मनाचं आहे ना आपल्याजवळ, ते जसं आपण व्यक्त होतो तसं आत का असू नये, हा खरा आपला अभ्यासाचा विषय. मग हळूहळू आपल्याला लक्षात येतं. पण आपलं काय होतं माहिती का, जेव्हा लक्षात यायला होतं तेव्हा नाही आलं. आता वय वाढलं, आता एवढं काय उपयोग, असं मनात येतं. पण तरीसुद्धा हे जे अव्यक्त अंग आहे, या अव्यक्त अंगाला काय म्हणायचं, तर त्याला ईश म्हणायचं, त्याला जनार्दन म्हणायचं, त्याला परमात्मा म्हणायचं. जे व्यक्त आहे, जे दृश्य आहे, त्याला सगळ्याला माया म्हणायचं. हे आपण मायेसारखं करतो, दृश्य जगामध्ये अशा गोष्टी करतो. पण जे असं अव्यक्त आहे ते खरं जे आतलं रूप आहे ना, ते खरं आपलं रूप आहे. आणि ते चांगलं करायचं आहे आपल्याला. आपण मनाच्या श्लोकांचा अभ्यास करताना पहिल्या ह्याच्यात म्हटलं होतं की आपल्याला मनाच्या ब्युटी पार्लरमध्ये जायचं आहे. तर मनाचं ब्युटी पार्लर म्हणजे काय, ते हे आहे की आपल्या मनात पण तेच जे व्यक्त केलं तेच आपल्या मनात असलं पाहिजे. कारण तो जो ते जे अव्यक्त रूप आहे ना, ते खरं ब्रह्मरूप आहे, ते खरं ईश आहे, तो खरा परमात्मा आहे. आणि तो आपण असं झाकाळून टाकतो, त्याला आपण काहीतरी गैरच ठेवतो वागायला, असं नाही चालणार. म्हणून आपल्याला ब्रह्ममायेचा अभ्यास करताना आपल्याला स्वतःला तपासायचं असतं की नेमकं आपलं कुठे चुकतं. आता हे जसं व्यक्तीच्या रूपात आहे तसंच विश्वाच्या रूपात आहे. विश्वाचं व्यक्तरूप काय आहे, तर विश्वाचं व्यक्तरूप पण हे असंच आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश जे काही आपल्याला पंचमहाभूत दिसतात हे त्याचं व्यक्तरूप आहे. मग त्याचं अव्यक्तरूप काय आहे, त्या अव्यक्त अंगाला ब्रह्म म्हणायचं, जे दिसत नाही आहे. पण म्हणून ही पृथ्वी चालली आहे ना, भले आता सीझन चेंज होतो आहे असं आपण म्हणतो की यंदा काय थंडी आलीच नाही, यंदा पाऊसही किती कमी आला, चेंजेस होत आहेत. पण हे सगळे जे सृष्टीचे चेंजेस आहेत ते आपल्या हातातले नाही आहेत. किती काही विज्ञानाला करून दे, पण काही गोष्टी विज्ञानाच्या हातातच नाही आहेत. कोणते पदार्थ खाल्ले की रक्त वाढेल असं आपण फार तर सांगू शकतो, परंतु शेवटी रक्तच द्यावं लागतं ना, द्यायचं झालं तर. ते कुठले औषधं देऊन आणि हे करून नाही होते. तर अशा काही गोष्टी भगवंतांनी आपल्या हातात ठेवलेल्या आहेत, हे आपल्याला पक्क लक्षात येतं आहे. म्हणून ते सांगतात की जे दिसत नाही आहे, जे ह्या विश्वामध्ये अव्यक्त आहे ते म्हणजे ब्रह्म आहे. आणि जे दिसतं आहे म्हणजे पंचमहाभूत, ही सगळी माया आहे. एकीकडे आपण आपल्या पिंडाचा म्हणजे देहाचा विचार करायचा समजण्यासाठी, आणि एकीकडे आपल्याला तीच गोष्ट विश्वाला लावायची आहे, म्हणजे मग आपल्याला ब्रह्म आणि माया कळेल. तर अशा दोन्ही गोष्टी, व्यक्तरूप आणि अव्यक्तरूप. व्यक्तरूप आहे ते माया आहे, अव्यक्तच आहे ते ब्रह्म आहे. अशा प्रकारचा विचार करायचा. शब्दाचा, माया या शब्दाचा विचार केला तर ह्याच्यामध्ये मा धातू आहे. संस्कृतमध्ये मा आणि या असे दोन्ही खरे धातू आहेत, परंतु आपण आता माया शब्दामध्ये मा धातूचा विचार करूया. याचा अर्थ मोजणं किंवा एका अर्थाने मावणं, मोजणं, समावेश होणं, अशा अर्थाने आपण जो शब्द वापरतो तो मा या धातूचा अर्थ आहे. आणि म्हणून माया याचा अर्थ काय, तर विश्वमायी यस्याम, ज्याच्यामध्ये हे परब्रह्म मोजलं जातं, ज्याच्यामुळे हे परब्रह्माचे आपल्याला मोजमाप करता येतं. तर दिसत नाही ना, सगळं समजूनच घ्यायची गोष्ट आहे. म्हणून त्या वेळा की त्याला माया म्हणायचं. म्हणजे काय, तर जरी आपल्याला हे अव्यक्त रूपामधलं ब्रह्म जाणून घ्यायचं असलं तर या मायेच्या पसाऱ्यातच जाणून घ्यायचं आहे. जसं मगाशी आपण म्हटलं की पाणी बाजूला केल्यावर निर्मळ पाणी दिसणार आहे ना, वरचा कचरा बाजूला केल्यावर, शेवाळं 2 हातांनी बाजूला करू तेव्हा पाणी स्वच्छ दिसणार आहे ना, तसं ह्या मायेतच ब्रह्म आहे. पण ती माया बाजूला केल्याशिवाय दिसणार नाही. माया असतानाच आपण ब्रह्म बघू म्हणायचं होतं नाही, ते निर्मळ पाणी आपल्याला मिळणार, ती माया बाजूला करायला लागेल. व्यक्त गोष्टी आहेत त्या सगळ्या बाजूला करायला लागतील, मग आपल्याला अव्यक्त काय ते कळेल. म्हणजे त्या परब्रह्माला मोजण्यासाठी, त्या परब्रह्माला समजावून घेण्यासाठी आपल्याला ह्या मायेचा पण विचार करावा लागतो आहे. आता दुसरं असं आहे की विश्वाचं जे ज्याला आपण मूळ म्हणतो ते हे ब्रह्म आहे, आत्मा आहे. आणि निरनिराळ्या वेळेला आपण पाहिलं आहे की ही सृष्टी निर्माण झाली त्याच्याही आधी ते होतं. उद्या सृष्टीचा प्रलय झाला तरी ते असणार आहे. मागच्या तासाला आपण या काळाचा अभ्यास केला की हे किती किती काळ काय काय असणार आहे. ब्रह्माचा दिवस कोणता, विष्णूचा दिवस कोणता वगैरे वगैरे आपण पाहिलं. 43 किती लाख वर्षांनी पुन्हा ते सायकल व्हायला पाहिजे, किंवा 4,32,000 वर्षांनी कलियुग संपलं की मग पुन्हा 4 युग होणार आहेत. असं सगळा जो काळाचा मोठा पसारा आपण समजावून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातून आपल्याला समजलं एवढंच की हे जे काही आहे ना, ह्या तुलनेत आपलं 70-80 वर्ष म्हणजे काहीच नाही. एवढंच फक्त आपल्याला समजलं की हे जे रूप घेऊन आलो आहे, भगवंतांनी आपल्याला पाठवलं आहे, त्याचं काय 70, 80, 90 अगदी डोक्यावरून पाणी. याच्यापेक्षा काय, तर 90 वर्षाचं आणि 4,32,000 वर्ष याचा विचार केला की आपल्याला कळतं की आपलं सगळं अल्प अल्प आहे.
एवढ्यापुरताच विचार त्या काळाचा आपल्याला करायचा होता. इथे पण आपल्याला त्या मायेच्या पसारात हाच हिशोब सांगणार आहे की ही प्रचंड आहे माया. या मायेत असणारं ते ब्रह्म ते आपल्याला हुडकून काढायचं आहे. पुन्हा विचार केला ती मायेच्या पसाऱ्यातलं ब्रह्म हुडकून काढायचं आणि ब्रह्म सगळीकडेच आहे. म्हणजे हे काय भानगड आहे की आपल्याला असं वाटतं की ठीक आहे मायेच्या पसाऱ्यात म्हणजे काहीतरी असेल, एवढं सगळं दूर केलं की काहीतरी एक एवढंसं आपल्याला मिळेल. तर ते एवढंसं नाही आहे, ते खूप मोठं आहे, त्याला आकार नाही आहे, असा मोठंच्या मोठं आहे. याचाच अर्थ असा की ब्रह्म आणि माया खरं एकत्रच कालवलेलं आहे. माया नको आहे आपल्याला, ते व्यक्तरूप आहे, ते बाजूला ठेवायचं आणि न दिसणारं असणारं ब्रह्म जाणून घ्यायचं. एवढाच काय तो खरा अभ्यासाचा विषय. निरनिराळ्या उपनिषद आणि निरनिराळ्या व्याख्या ह्याच्याबद्दलच्या आपल्याला केले. बृहदारण्यक उपनिषदामध्ये इदम सर्वम यद अयम आत्मा अशी व्याख्या केली. म्हणजे जे जे आहे ते सगळं आत्मरूपच आहे. म्हणजे दृश्य दिसणाऱ्या मायेतल्या गोष्टीसुद्धा, जसं आपण म्हणतो ना, आपल्या संस्कृतीमधून आपल्याला खूप गोष्टी शिकतात. पाय लागला वस्तूला तरी आपण नमस्कार करतो ना, कारण त्याच्यात ईश्वर आहे. खरं तर का रोज सकाळी समुद्रवस्त्रे देवी पर्वतस्तर मंडळे म्हणायचं की आता बाबा मी उभा राहणार आहे, पाय लागणार आहे, तर त्या पृथ्वीला नमस्कार करायचा, ही आपली संस्कृती आहे. तर अशा संस्कृतीत कळेल आपल्याला की सगळीकडे ब्रह्मच भरलेलं आहे, सगळीकडे ईश्वरच भरलेला आहे. अगं दगड धोंडे माती चिखल सगळीकडे धुळीच्या कडातसुद्धा ईश्वरच भरलेला आहे. हे कळण्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगताय की इदम सर्वम यद अयम आत्मा. जे जे काही आहे त्या सगळीकडे आत्माच आहे, सगळीकडे ईश्वरच आहे, सगळं परमात्म्यानेच तयार केलेलं आहे. मग असं जे आहे तर प्रश्न असा पडतो की मग ते एकच एक ईश्वर हे असं अनेक रूपाने आमच्या पुढे कशाला आला एवढा पसारा. म्हणजे अगदीच आपलं व्यावहारिक उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक 2-3 पिढ्या अगोदर श्रीमंत जरी बाई असली तरी तिला 3-4 साड्या असायच्या. 2 आपल्या वापरातल्या, एखादी ठेवणुकीतली, एखादी परंपरेनं घरात आलेली. श्रीमंत असणारी बाईचं सुद्धा तेवढंच असायचं. त्या मायेत कशाला ती गुरफटेल, तिला तेवढंच होतं आणि कुणाकडेच असं नव्हतं. त्यामुळे अपेक्षाच होती. आताचं मी वर्णनच करत नाही. काय माया आहे ती आपल्याला कळून चुकली आहे. त्या राममारुती रोडला एका पुढे एका किती कापडाची दुकानं, किती कपड्याची दुकानं आणि सगळी चालत आहेत. आता ह्याला काय म्हणावं, हा माया बाजारच नाही का? त्यामुळे व्यवहारातल्या उदाहरणांनी आपल्या लक्षात येईल की पूर्वीच्या काळी, आता काळाचा विचार करायचा नाही असं परवा आपण म्हटलं की असं म्हणायचं पण नाही, त्या काळी असं होतं, त्या काळी जाऊ द्या, आता काय आहे ते बोला. तर आता आपण आणखीन त्या मायेत गुरफटत आहे. ज्या ब्रह्माला शोधायचा आपला इतका प्रयास चाललेला आहे त्याच्याऐवजी आपण अधिकच त्याला. त्यामुळे प्रश्न श्रोत्यांनी सुरुवातीलाच विचारला या समासाच्या की मग हे सगळं अनेकपणाने कशाला पाहिजे तेवढे द्या, आम्हाला नाही पुरत. शहरामध्ये आमचा 2 खोल्यांचा फ्लॅटचा 3 लागल्या, 3चे 4 लागले, मग तेही पुरलं नाही. मग पुण्यात एखादा ब्लॉक असावा, मग कुठेतरी हिल स्टेशनला मिळाले तर एखादी. कशासाठी? एखादा माणूस एकाच ठिकाणी एकाच वेळेला राहणार आहे ना. पण आम्हाला लागतं की नाही, ही माया आहे आणि त्या मायेमध्ये आपण सारखे अडकतो आहे. तो परत लक्षात घ्या, ही जी ब्रह्म आणि आत्मा आहे ते अनेकपणानं आपल्या, ही पण माया, तिथे जागा असावी माया, इथे असावी माया, हे पुरत नाही म्हणून मोठं माया. असा विचार केला की आपण मायेत कसे अडकतो ह्याचं आपल्याला ते. आणि हे सगळं ईश्वरच अनेकपणाने आपल्याला अडकवतं आहे. त्याचीच आहे ही सगळी किमया. आपण किती अडकायचं आणि किती नाही हे खरं म्हणजे आपण ठरवायचं, पण तो आपल्याला अडकवायला तयारच आहे. सारखा तो आपल्याला अडकवतो आहे. एकच एक असणारं ब्रह्म, एकच एक असणारा आत्मा हा अनेकपणाने आपल्याला अडकवतो आहे. आत्माच आहे, ब्रह्मच आहे सगळीकडे. म्हणून तर आपण ब्रह्म घोटाळा असा शब्द वापरतो. त्याचं कारणच आहे की सगळीकडे ब्रह्म भरलेला आहे. ही मायासुद्धा या ईश्वराने परमात्म्यानेच निर्माण केलेली आहे. त्यामुळे आपण त्याच्यामुळे अडकतो आहे. आणि मग एकीकडे ब्रह्मसत्य, जगन्मिथ्या सगळं आपल्याला पाठ आहे. परंतु हे सत्य आहे, सर्वव्यापी आहे, असं जे सगळं ब्रह्म आहे, अनंत आहे, अविनाशी आहे, त्या ब्रह्माला जाणणं म्हणजे काय, अनेकपणाने तो कसा सगळीकडे भरलेला आहे, तो कसा समजून घ्यायचं, हा प्रश्न समर्थ म्हणतात कोणाला पडतो. हे समजून घ्यावं असं कोणाला वाटतं. आपल्याला शाबासकी दिली बरं का, आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. त्या समर्थाने या समासात तुम्हाला शाबासकी दिली. ते म्हणाले ज्यांना कोणाला आत्मज्ञानाचं महत्त्व कळलं आहे त्यांनाच फक्त हा प्रश्न पडतो की हा कशाला एवढा अनेकपणाने आला. एकच एक ब्रह्म आहे तर एकच आपलं बरं होतं ना. हा अनेकपणाने समोर आलाच कशाला.
त्यामुळे आत्मज्ञानी माणसाला, संतांच्या सहवासात गेलेल्या माणसाला असे प्रश्न पडतात. बाकीच्यांचं सगळ्यांचं बरं चाललं आहे, त्यांना काही पडली नाही आहे. तुमचं ब्रह्म काय, आत्मा काय, काय करायचं आहे? आम्हाला 4 वेळा दिवसाभरात सगळं व्यवस्थित मिळालं, मागू ते, की आम्हाला काही गरज नाही आहे. पण तुम्हा आम्हाला गरज पडली म्हणून आपण या ग्रंथांचा अभ्यास करायला लागलो. तर समर्थांनी आपल्याला सांगितलं की हे आत्मज्ञान नसणारी मंडळी आहेत ना, त्यांना काहीच प्रश्न पडत नाही. पण ज्यांना आत्मज्ञान काय आहे ते जाणून घ्यायचं आहे, किंवा खरंच आत्मज्ञान म्हणजे काय कळलं आहे ते अधिक जाणून घेण्यासाठी या संतांच्या सहवासात येण्याचा, संत साहित्य वाचण्याचा प्रयत्न करतात. आपण आपल्यापुरतं समजून घेण्यासाठी ब्रह्म निराळं आणि जग निराळं एवढं तरी लक्षात घेऊया. ब्रह्म सत्य, जगत मिथ्या. हे ब्रह्म वेगळं आहे आणि मिसळून गेला एकत्र, बरोबर आहे. निरक्षीर करायचं आहे विवेक आपल्याला, दूध पाणी एकत्र झालं आहे, पण आपल्याला आता हंस व्हायचं आहे आणि त्यातला क्षीर बाजूला करायचं आहे, त्यातलं ब्रह्म आपल्याला समजून घ्यायचं आहे. समजून घ्यायचं असं प्रत्येक वेळेला मी म्हणते, कारण ब्रह्म बाजूला करायचं आहे असं नाही म्हणता येत, कारण ते कालवलेलंच आहे. त्या मायेतून ब्रह्म बाजूला करता येणार नाही आहे, फक्त समजूनच घेता येणार आहे. म्हणजे अगदीच हेच उदाहरण जरा आणखीन आपण पुढे नेलं तर हंस वेगळं करतो, पण हंस दूध पिऊन टाकतो, ते काय आपल्याला वेगळं करून देत नाही. नाही तर आपण बाळगला असता कुत्र्याचा हंस, की बाबा रोज आपलं दूध आलं की चल आम्हाला वेगळं करून दे, पाण्याचं अंश किती आहे ते कळेल. तर तसं नाही आहे, तो दूध पितो, तो त्याचाच आस्वाद घेतो. तसं हे ब्रह्म आपण आस्वाद घ्यायचा आहे, ब्रह्म आपण जाणायचं आहे. आपल्याला वेगळं करून देता घेता येणार नाही आहे की समोर ही माया आहे, हे सगळं दृश्य जग आहे, याच्यातलं ब्रह्म मला वेगळं करता येईल. समजून घ्यायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. ते जाणलं की ह्या मायेत आपण अडकणार नाही. आणि समर्थांचा हा जो महंत आहे, किंवा तुम्ही आम्ही सगळेजण आहोत, ही सगळी मंडळी या जगामध्ये राहूनच आपल्याला हे ब्रह्म समजून घ्यायचं आहे. त्यामुळे नेहमी असं एक लक्षात घ्यायचं की एखादा संत, साधू, फकीर, हिमालयामध्ये भगवे कपडे घालून जाणारा, याला कदाचित हे सगळं सहज साध्य होईल, कारण त्याला काही अपेक्षाच नाही आहेत. पण तुमचं आमचं कसं आहे, याच बायेत राहायचं आहे, याच जगात राहायचं आहे, या सगळ्याचा उपभोग घेण्याची क्षमता आपल्याला आहे. हे सगळे उपभोगाच्या गोष्टी सहज उपलब्ध आहेत, आपली पण क्षमता आहे आणि आपल्याला शक्यता पण आहे. तरी देखील आपल्याला ब्रह्म म्हणजे काय जाणून घ्यायचं आहे आणि ह्या मायेत अडकायचं नाही. आपली परीक्षा थोडी जास्तच आहे नाही का. त्याच्यात एक ठीक आहे की तिथे हिमालयात काही नाहीच आहे उपलब्धता, त्यामुळे ते ठरवूनच तो तिकडे गेलेला आहे. त्यामुळे त्याच्यापेक्षासुद्धा समर्थ आपल्याला शाबासकी अशासाठी देतात की ज्याची ही क्षमता आहे, ज्याला उपलब्धी आहे, त्यालासुद्धा ब्रह्म जाणून घेण्याची इच्छा आहे. त्यामुळे ह्या सगळ्या ब्रह्म घोटाळ्यामध्ये याला शाबासकी अधिक दिलेलं आहे. आता हे जो जमत नाही आहे, जमणाऱ्यांना शाबासकी दिली, जमत नाही आहे तर समर्थ हळू चिमटा घेतात. अज्ञान आहे बरं का, ही अविद्या आहे, हे अज्ञान आहे. हे काही ज्ञानाचं दृश्य जग खरं वाटणं, मी माझा देह हा खरा वाटणं, हे अज्ञान आहे. म्हणजे एकीकडे शाबासकी देऊन झाली, पण लगेच सांगितलं की मी म्हणजे माझा देह असं वाटत असेल तर ही अविद्या आहे, हे अज्ञान आहे. आता आपल्या लक्षात आलं की होतं खरं असं की माझ्या देहाच्यासाठी मी इतकी जागरूक असते की जरासं देहाला काही झालेलं मला चालत नाही. किंबहुना आपण समान वयाच्या 4-5 जणी एकत्र आलो तर 2 महत्त्वाच्या गोष्टींवर आपल्या गप्पा असतात. एक म्हणजे तब्येत आणि दुसरं म्हणजे कामवाली. ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टींवरती आपण बोलतो की तिच्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी अडतात. अहो कशी हो सकाळी वर्गाला, बाईची 30 वेळ आहे ना, आली पंचायत. करायचं असतं, इच्छा असते, पण काय करणार, ही महत्त्वाची गोष्ट आहे ना. कारण आम्ही देह, प्रपंच, घर दार ही सगळी माया आहे आमची, आणि या मायेत आम्ही अडकतो. शरीर ही आमची फार मोठी अडचण आहे. ज्या शरीरानेच हे आपल्याला समजून घ्यायचं आहे, ब्रह्ममाया समजण्यासाठी हा देह हवा आहे, खरी गोष्ट आहे. त्या नरदेहाशिवाय आपल्याला करताच येणार नाही, पण त्या नरदेहाचा उपयोग करून घेणं हे बरोबर आहे. त्याला सांभाळायचा आणि त्याच्या जोडीला दुसरं काहीच करायचं असं नाही चालणार. देह कशासाठी सांभाळायचा, तर ह्या सगळ्या गोष्टी जमणार असतील तर सांभाळायचा. नाहीतर आपण पाहतो ना की 90-95 वर्ष बिचाऱ्यांची सगळी हवालदिल अवस्था झाली असते, एक इंद्रिय ताब्यात नसतं, पण तो जीव अडकलेला असतो ना कुठेतरी, तो जातच नाही, सुटतच नाही. घरातले दारातले स्वतः ते सुद्धा बिचारे वाट बघत असतात, बास देवा सोडो. कितीतरी वेळा आपल्याला आपल्या नात्यात सुद्धा हा प्रसंग येतो. माझी मावशी आहे 92 वर्षाची, मी भेटायला गेले की मला म्हणते सांग तुझ्या समर्थांना की आता सोडव मला ह्याच्यातून. नाही का गं तुझं सुद्धा ऐकत, असं अगदी कळवळून मला म्हणते. पण माणसाचं कसं असतं बघा,
हे कळवळण्याचं गेले मी कित्येक वर्ष असं ऐकत आले. भेटायला गेलं की तिचं अगदी मला हे सांगणं असतं. म्हटलं आपण आपला हसण्यावर देतो, अगोवरती जागा नाही गो मावशी, आहेत ना तुला आता 3 मुली, जावई, किती नातवंड पंतवंड, छान मजा कर गं, राहा गं, असं आपण आपलं बोलायचं. पण आता ना थोडीशी ती रागावली आहे देवावर. आता मी परवा भेटायला गेले तिला, मला म्हणाली सांग तुझ्या समर्थना, काही नवू नको मला. म्हटलं का गं? अगं पण ती माझी सीए झाली आहे, आता तिचं लग्न बघूनच जाते. हे देहात अडकलं आहे. असला काय नसला काय अशी खरं म्हणजे आता ही वेळ आहे ना. देह असणं आणि नसणं काहीच आता खरं नाही आहे, कारण आपण काही करूच शकत नाही आहोत. खरंच नाही आहे. दिसणं कमी झालं आहे, ऐकणं कमी झालं आहे, पण अजूनही देहाचं प्रेम आहे. हा देह म्हणजे मी असं पक्कं कळलेलं आहे. तर तसं आपल्याला लक्षात येतं की समर्थ आपल्याला सांगतात की जोपर्यंत मी म्हणजे हा देह ह्याच्यातून आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्याला ब्रह्म म्हणजे काय हे कळणार नाही. त्यासाठी आपल्याला मी हा सोडला पाहिजे. सुरुवात कशी करायची? अहंकार सोडण्याची सुरुवात कशी करायची? अगदी छोटीशी सुरुवात सांगते. आपण सगळ्यांनी करून बघायचे की आपण लिहिताना बोलताना मी शब्द लिहायचा टाळायचा. आपण असा शब्द वापरायचा. आमच्या संघ परिवारामध्ये हा शब्दाचं जर आहे. आपल्या घरी आपण असं करूया असे शब्द वापर. मी नाही म्हणत. आता त्यांचा हेतू काही वेगळा असेल मला माहीत नाही, पण समर्थ जे सांगतात की मीला विसरायचं तर प्रयत्न असा करायचा, मी केलं असं होता का नाही. हो आपल्या घरी आहे, आपण केलं, आपण असं ठरवलं आहे, असं शक्यतो आपण आपला शब्द वापरून एकमेकांशी बोलायचा प्रयत्न करायचा. मी अहम जाण्यासाठीचा एक छोटासा आपला उपाय. लिहिताना बोलताना ऐकताना असं आपण आपला शब्द वापरायचा. म्हणजे हे दृश्य जग जे मला खरं वाटतं आहे, मी म्हणजे मला खरं वाटतं आहे, मी म्हणजे हा देह असं वाटतं आहे, हे सगळं कमी व्हायला पाहिजे. म्हणजे मग आपल्याला ब्रह्माकडे जाता येईल असा त्याचा अर्थ. आणि हे सगळं घडण्यासाठी अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अविद्येकडून विद्येकडे आपल्याला प्रवास करायचा आहे. आत्मज्ञानी संतांना, आत्मज्ञानी पुरुषांना हे सगळं परमात्मा वस्तू काय ते कळलेली असते ना, ब्रह्म कळलेलं असतं. त्यामुळे त्यांच्या ते अनुभवायला येतं. आपल्याला थोड्या वेळापुरतं अनुभवायला येतं. पुन्हा आपण व्यवहारात गेलो किंवा आपलं सुरू होतं. दुसरं असं आहे की या सगळ्या दृश्य जगातल्या प्रत्येक वस्तूला नाम आहे आणि रूप आहे. मग आपण दुसरा एक बनाला असा अभ्यासासाठी विषय घ्यायचा की जिथे जिथे नाम आणि रूप आहे ते नाम आणि रूप असणारी गोष्ट ही निश्चितपणानं नाहीशी होणारी आहे. त्यामुळे ज्याला आपण नाम दिलेलं आहे, ज्या नावाने आपण एखादी वस्तू एखादी व्यक्ती ओळखतो ती कायम टिकणारी नाही आहे, ती काही शाश्वत नाही आहे. त्यामुळे नाम आणि रूप असणारं हे जे जग आहे ते क्षणोक्षणी बदलणारं आहे हे आपण लक्षात घ्यायचं. आणि त्याच्या तुलनेत हे ब्रह्म किंवा ही आत्मवस्तू जी आहे तिला नाव नाही रूप नाही, त्यामुळे ती बदलत पण नाही, त्याच्यात बदल होतच नाही. असं एक समजुतीसाठी आपण हे करायचं. आणि हळूहळू या दृश्याला खरं मानायचं नाही. जे जे दिसतं आहे व्यवहारात बोलतो आपण, मी पाहिलं आहे, अगदीच प्रत्यक्ष बघितलं आहे मी, हो, पण या दृश्य जगामधल्या अशा गोष्टी काही चिरकाळ टिकणाऱ्या नाही. ती काही ब्रह्मवस्तू नाही, ते काही आत्मरूप नाही, ते आत्मज्ञान नाही, तो ईश्वर नाही, तो परमात्मा नाही. हे दृश्य जग जे आहे नावारूपाला आलेलं जे आहे ते सगळं नाश पावणारं आहे असं लक्षात घ्यायचं. अशा या संतांच्या किंवा आत्मज्ञानाच्या भूमिकेकडून जगाकडे आपण पाहिलं की आपल्याला या मायेची शक्ती काय ते कळते आणि ब्रह्म वेगळं आणि माया वेगळी काय आहे ती समजून घ्यायला आपल्याला मदत होते. मग अशा याच्या आठचा उल्लेख केला त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला आपल्याला फळ्यावर जसं शिक्षक लिहितात तसं लिहून दिलेलं आहे. ब्रह्म एका बाजूला आणि माया एका बाजूला. म्हणजे ब्रह्म कसं आहे तर निर्गुण निराकार आहे, त्याच्याबरोबर उलट माया कशी आहे तर ती साकार आहे, दृश्य जग आहे ना, त्यामुळे तिला आकार आहे, तिला नामरूप आहे. त्या ब्रह्माला काही ते नाही आहे. ब्रह्म अनंत आहे. जरी आपण सूर्याचा उदाहरण म्हणून उपयोग करून घेतला की सूर्याला ढगाने झाकळलं तरी सूर्य अनंत आहे. ढग आत्ता आहे तो दुसरीकडे जाणार आहे, त्यामुळे ढग जो आहे ती माया आहे, पण सूर्य जे आहे ते ब्रह्मरूप आहे. अशा अर्थाने आपल्याला सूर्य म्हणजे ब्रह्म नाही, पण ब्रह्माची एक आपल्याला ओळख करण्यासाठी सूर्य कसा तर तसं हे ब्रह्म आहे. त्या ब्रह्माला नाव नाही, ब्रह्माला आकार नाही, ब्रह्म निर्गुण निराकार आहे. दुसरं म्हणजे ते असं आहे की अमर्यादित आहे. दृश्य जगामध्ये एवढा सगळा माया बाजार आहे तरी देखील त्याला मर्यादा आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश म्हणजे पृथ्वीला सुद्धा मर्यादा आहे. कोणीतरी संपतं ना,
तसा विचार करायचा आणि एक दिसतं एक दिसत नाही, ब्रह्म दिसत नाही, माया आपल्याला दिसते, अशी तुलना करून या ब्रह्म आणि माये जरी एकत्र मिसळली गेलेली असली तरीसुद्धा वेगळं ब्रह्म काय आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा. माऊलींनी आपल्याला असं म्हटलं आहे की आपण ह्या देहाचा सगळा विचार करत असल्यामुळे आणि पुन्हा 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 ह्या जन्ममृत्यूच्या चक्रात आपण अडकतो. आता कर्मयोगाचा अभ्यास करताना आपण ह्या जन्ममृत्यूत का अडकतो, कुठल्या कर्माचं काय फळ मिळतं, त्याचा हा परिणाम असतो, काहीतरी देणं राहिलेलं असतं गतजन्मीचं, म्हणून आपल्याला यावं लागतं. निरनिराळ्या गोष्टी आपल्याला गीतेने कर्मयोगामध्ये शिकवलेल्या आहेत. परंतु आपण त्यातला एवढं उपजतही नाशे, माऊली आपल्याला सांगते जे जे निर्माण होतं ते नाश पावतं, नाशलंय ते पुनरपी दिसे, जे नाश पावलं ते परत दिसतं. हे जसं घटिका यंत्र आहे सतत चालू असतं, तसं म्हणे आपलं जन्ममृत्यूचं चक्र आहे. आहोत, जाणार आहोत, पुन्हा येणार आहोत, पुन्हा जाणार आहोत. तुकाराम महाराज म्हणतात किती वेळा फजित व्हावे, किती वेळा यावे परत. तसं आहे हे आपलं एका अर्थाने जन्ममृत्यूच्या चक्रात अडकणं म्हणजे आपली फजिती आहे. पुन्हा पुन्हा यावं का लागतं आहे बरं, याची देही याची डोळा असं काहीतरी काम करावं की आता पुन्हा यायला लागू नये, अशा प्रकारचा विचार खरा आपल्या ह्या नरदेहामध्ये व्हायला हवा. परंतु माऊली आपल्याला सांगतात हे घटिका चक्र आहे, यायचं आहे जायचं आहे, पुन्हा यायचं आहे पुन्हा जायचं आहे. तर असा विचार केला. वस्तुतः असं आहे की सगळं एकच आहे. उदाहरण छान देतात की वारा आला की लाट येते. ते लाट येणं जे आहे त्या लाटेमुळे आपल्याला फक्त पाण्याचा वेगळा आकार दिसतो. पाणीचं आहे ते, आकार वेगळा दिसतो आपल्याला आणि त्याला नाव पण आपण दिलं लाट. एका पाठोपाठ एक लाटा येत आहेत, पण आहे ते पाणीच, त्याचं मूळ रूप पाणीच आहे. तसं ही माया एका पाठोपाठ एक लाटा घेऊन येते, आहे ते ब्रह्मच, त्याच्यातच ते जाणार आहे सगळं एकरूप होऊन, पण आपल्याला ते वेगळ्या रूपात दिसतं आहे. आपण फॅशन विषय घेतला तर आपल्याला कळतं की पुढे जुन्या फॅशन येतात, पुन्हा मिसळून जातात त्याच्यात, पुन्हा येतात, पुन्हा मिसळून जातात त्याच्यात. तसं हे आहे की लाट येते, त्याला नाव आपण वेगळं देतो, परंतु नाव वेगळं दिलं तरी ते तेच आहे. मूळ रूप जे आहे ते त्याचं ब्रह्मच आहे, मूळ रूप जे आहे ते पाणीच आहे, तेच आहे. ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. नाव रूप वेगळं वेगळं असू शकतं, पण मूळ त्याचं रूप आहे ते कधीही जाणार नाही आणि ते आपण लक्षात घ्यायचं. आपल्या देहाचं मूळ रूप काय आहे असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे चैतन्य. आपल्या देहामध्ये असणारा जो परमात्मा आहे, आपल्या देहामध्ये असणारी जी ही न दाखवता येणारी शक्ती आहे, ते आपलं खरं म्हणजे मूळ रूप आहे, ते आपलं स्वरूप आहे. आपण ज्याला मी म्हणतो ते काही आपला तो देह आहे आपला. आणि मग नेहमी आपण बोलीभाषेमध्ये सहज म्हणतो आपण माझा हात, माझं डोकं दुखतं आहे. माझं डोकं दुखतं आहे म्हणजे मी आणि डोकं वेगळं आहे. माझा पाय दुखतो आहे म्हणजे मी आणि माझा पाय वेगळा आहे. हा माझा मित्र आहे का, ही माझी मैत्रीण आहे, मग ती वेगळी आहे की नाही. तसंच हे सगळं जे आहे ना हे वेगळं वेगळं आहे. मग मी कोण आहे तर मी म्हणजे हे परमेश्वर रूप आत आहे, चैतन्य रूप आत आहे, ब्रह्म आहे, ते म्हणजे खरी मी आहे. आता याला वेगळं नाव नाही आहे, वेगळं रूप नाही आहे. आपण समजून घेण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे. म्हणून ते आपल्याला सांगतात की आत्म्याला येणं जाणं नाही, देहाला येणं जाणं आहे. ते चैतन्य आहे ते तिथेच असणार आहे, ते वेगळं रूप फक्त घेणार आहे. त्या नाम रूप वेगळं असेल पण आत्म्यामध्ये, ब्रह्मामध्ये, चैतन्यामध्ये बदल होत नाही, हे लक्षात घ्यायचं. आपला गोंधळ नेमका होतो कुठे. आपल्याला पण आरशात पाहतो, आरशात काय दिसतं आपल्याला, प्रतिबिंब. आरशातली मी म्हणजे खरी मी नाही आहे. आपण रस्त्याने चालतो, सावली पडते आपली शेजारी, रिक्षा सावलीवरनं गेली, आपल्याला काय झालं, आपल्याला काय नाही झालं. सावलीवरून रिक्षा गेली, सावली माझीच होती बरोबर, पण ती माझी सावली होती. तसा हा माझा देह आहे. त्या देहाला काही झालं तरी मला त्या आतल्या स्वरूपाला काहीच होत नाही आहे. अवघड आहे हे सगळं बोलायला सगळ्याला सोपं आहे, परंतु माझ्या देहाला, माझ्या सावलीवरून रिक्षा गेली तर मला काय होतं आहे का हो, तसं माझ्या देहाला काही झालं तरी माझ्या त्या स्वरूपाला काही नाही होत आहे. म्हणून आपल्याला या सगळ्या संतांच्या चरित्रामध्ये ज्या गोष्टी दिसतात ना त्या आपल्याला आश्चर्यकारक वाटतात, कारण त्यांनी देह वेगळा ठेवलेला असतो आपला. त्या देहाला काही झालं, गुरुदेव रानड्यांचं चरित्र वाचलं ना की आपल्याला कळतं. गुरुदेव प्राध्यापक होते, अगदी अलीकडलं म्हणून त्यांचं उदाहरण आपल्याला पटकन पटतं. गुरुदेवांना कुठलंच अन्न पचत नसे,
काहीच खाल्लेलं त्यांना चालत नसे. काय करायचं ते, देवाला जसं आपण नैवेद्य दाखवतो ना तसं ताट सगळं वाढायचं, नुसतं बघायचं, खायचं नाही. खाल्लं तर देहाला त्रास होतोय, पण देह वेगळाच ठेवला होता, तर त्याला काहीच नाही झालं. मनाने ते असे होते की सगळी छान त्यांची प्राध्यापक म्हणून नोकरी करत होते, त्यांचा सद्गुरू म्हणजे या क्षेत्रामध्ये आध्यात्मिक क्षेत्रात काम चालू होतं. तोळामासा तब्येत होती, शरीर तितपतच होतं, पण खाल्लेलं चालायचंच नाही. पचनशक्ती एवढी डॅमेज होती की काहीही खाल्लं. चहा आवडायचा, मनापासून आवडायचा. विविध प्रकारचे चहा करायचे, स्वतः करायचे. कशात आलं घाल, कशात सुंठ घाल, कशात पातीचा घाल, छान बघायचे, प्यायचे नाही, कारण चालायचंच नाही. काय म्हणजे देह वेगळा आणि मी वेगळा असं होतं. आम्हाला आमचा देह वेगळा करता येतो का? तर त्यांची आपण नाहीच. पण जेव्हा असं उंचावरचं एखादं उदाहरण पाहिलं की आपल्याला विचारतो की माझ्या देहाला कळतं मी किती अस्वस्थ असते, की असं वाटतं की नाही बे आज आता अभ्यासच होत नाही, सारखं पोटात दुखतं आहे, आठवलं जरा पोटाला बाजूला, हे जमतच नाही आपल्याला. पण ज्याला हे आत्मस्वरूप कळलं आहे, ज्याला आतलं चैतन्य कळलं आहे, ज्याला ब्रह्म म्हणजे काय कळलं आहे, त्याला देह वेगळा आहे हे कळतं आणि तसं आचरण करता येऊ शकतं. स्वरूपानंदांची काय तोळामासा तब्येत होती, म्हणजे त्यांचं चरित्र वाचताना असं वाटतं की ह्या माणसाने इतके वेळ, पण अभंग ज्ञानेश्वरीसारखं लिखाण हातून व्हावं यासाठीच जन्म होता आणि म्हणून ते काम केलं. जसं ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता आपल्यासारख्या सामान्यांसाठी 750 वर्षापूर्वी मराठी प्राकृतामध्ये आणली, यासाठीच जणू काही भगवंत परत आले होते. तसं अजून मध्ये 650-700 वर्ष गेली, अजून आता सोप्या भाषेमध्ये यायला पाहिजे, म्हणून स्वरूपानंदांचा अवतार झाला. अशा पद्धतीने देह वेगळा आणि हे वेगळे असं करता येऊ शकतं. खूप खूप उदाहरणं आपल्याला संतांकडून बघितलं तर मिळतात. शरीर वेगळं आणि आपण वेगळे. मग निदान आपल्याला काही खुट्टं झालं ना तर आपण यांची आठवण काढायची, एवढंच आपल्या हातात आहे. की आपल्याला एवढंसं काही झालं तर आपण पुन्हा जे काही गर्भगळीत होतो तसं होऊ द्यायचं नाही, कारण यांना कसं जमलं, त्यातलं काहीतरी सहस्त्रांश आपल्याला जमावं असा विचार करायचा आणि प्रयत्न केला तर या गोष्टी साधकाला जमतील. अगदी त्या टोकाच्या नाही जमणार, पण साधकाने प्रयत्न केला तर हळूहळू आपल्याला होईल. कारण आपण आरशात जसं आपलं प्रतिबिंब बघतो तसं आपला देह ही आपल्या या आतल्या ब्रह्माची सावली आहे, प्रतिबिंब आहे, छाया आहे. छायेला काही झालं तर आपल्याला होत नाही, प्रतिबिंबाला काही झालं तर आपण आरशाची काच पुसतो, आता छान दिसते, कारण आपल्याला काही झालं नाही आहे. तसं ह्या देहाच्या बाबतीत आपण ठरवायचं की ह्या देहाला काही झालं तरी माझ्या त्या आतल्या रूपाला काहीच नाही झालेलं, कारण ते कायमचंच आहे, त्याच्यात त्याला काही होणारच नाही आहे, असा विचार करायचा. म्हणजे एका अर्थाने हा परमात्म्याचा प्रवास जो आहे ना, हा परमात्म्याचा प्रवास ह्या न दिसणाऱ्या ब्रह्मापासून मायेकडे दिसणाऱ्या देहाकडे आहे आणि प्रपंचातला प्रवास आहे हा देहाकडून आत जाणाऱ्या त्या ब्रह्माकडे, चैतन्याकडे, असा तो प्रवास आपल्याला करायचा आहे. तर संतांचा प्रवास आपल्याला लक्षात आला की त्यांना ते ब्रह्म कळलेलंच असतं, त्या देहाचा विचारच त्यांना नाही. त्याच्याबरोबर आपला उलट आहे, आपल्याला देह कळला किती जन्मापासून, महिन्याचा वाढदिवस, 2 महिन्याचा वाढदिवस, वर्षाचा वाढदिवस, त्या देहासाठी आपण सगळं त्या देहासाठीच करत असतो. तर तसंच आपल्याला भोवतालच्या वातावरणामध्ये वाढवलं गेलेलं असं. आत्ता कुठे या ग्रंथांच्या अभ्यासाने आपल्याला कळलं की अरे हे म्हणजे मी नाही आहे, हे आत्ता कुठेतरी आपल्याला थोडं थोडं माहिती व्हायला लागलं. त्यामुळे भौतिकतेकडून आता ह्या आत्मज्ञानाकडे, आपल्याला आत्मसाक्षात्काराकडे आपल्याला जायचं आहे. तो प्रवास फार कठीण आहे. नेमकं शेवटचं टोक काय ते आपल्याला कळलं आहे. मधला जो रस्ता आहे तो फार खडतर आहे, कंटकाकीर्ण मार्ग असा तो कंटकाकीर्ण मार्ग आहे. त्या मार्गाने आपल्याला जायचं आहे. कुठपर्यंत जायचं आहे ध्येय ठरलेलं आहे. तुकाराम महाराज तुका पांडुरंग नोहेची वेगळा, इथपर्यंत जायचं आहे. पांडुरंग आणि मी वेगळा नाहीच असं जेव्हा घडेल तेव्हा झालं, मिळवलं. तुकाराम माझी सोपी आहे. ब्रह्मीचा पुतळा ओती येला, एकेका शब्दाला महत्त्व आहे. तुकाराम आहे तुका पांडुरंगा नोहेची वेगळा, पांडुरंग आणि तुकाराम एकच, इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. आणि किती एकच तर म्हणे ब्रह्मीचा पुतळा ओती येला. एखादा पुतळा ओती हे करतो ना, आकार त्याला तसा देतो, तसा हा ब्रह्मीचा पुतळा झाला पाहिजे. इतकं ब्रह्म एकरूप, नाही तर काही नाहीच आहे वेगळं. पांडुरंग तिथे मूर्तीत आहे आणि मी ह्या देहात आलो, एकच होऊन गेलं पाहिजे, ब्रह्मीचा पुतळा झालं पाहिजे. अशा पद्धतीनं एकरूप होणं
ते आपल्याला सांगतात. ज्ञानेश्वर माऊलींनी तर जन्मताच म्हणूया आपण इतक्या लहान वयामध्ये ह्या सगळ्या ब्रह्माचा प्रत्यक्ष हे घेतला. किती 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 लोकांनी काहीही प्रकारचा त्रास दिला तरी त्यांच्या तो देहाला दिला ना, त्यांना काहीच नाही ना दिला. त्यामुळे त्यांना त्याचं काही त्यांनी वाटूनच घेतलं नाही. त्यामुळे आपल्याला या संतांकडे बघून ब्रह्म वेगळं आणि देह वेगळा हा अर्थ सहज कळू शकतो. एक योग वशिष्ठ नावाचा ग्रंथ आहे. वशिष्ठाने रामाला उपदेश केलेला आहे. केव्हा केला उपदेश तर आपल्याला साधारणपणानं कृष्णाचा जशा बाललीला तशा रामाच्या फार बाललीला नाहीच आहेत. कारण 6व्या वर्षी रामाची मुंज झाली आणि रामाला लगेचच गुरुगृही पाठवण्यात आलं. गुरुगृही 12-12 वर्ष अभ्यास करणाऱ्यांचा सगळा अभ्यास रामाने 3च वर्षात केला. अवतार पुरुष आहे त्यामुळे सगळं भराभरच करायचं होतं. 9व्या वर्षी राम परत आले आणि लगेचच रामाने आपल्या वडिलांकडे मागणी केली की मला तीर्थक्षेत्री भेटीला जायचं आहे, मला सगळं फिरून यायचं आहे. आता ही 9 वर्षाच्या मुलाची मागणी आपल्याला विपरीतच वाटेल की गुरुगृही आला आहे, सगळं शिकून आला आहे, शस्त्र ब्रह्म मंत्र विद्या सगळ्या त्याला येत आहेत आणि आता तो म्हणाला की मला हे सगळं फिरून यायचं आहे. आणि मग त्याला राजपुत्र आहे त्याबरोबर सगळी मंडळी दिलेली आहेत दशरथाने आणि 3 वर्ष त्यांनी प्रवास केला आहे. निरनिराळ्या तीर्थक्षेत्री निरनिराळ्या ऋषीमुनींच्या कुटीमध्ये असा सगळा प्रवास तो करून आला आहे आणि परत आला आहे. तोपर्यंत आता 12 वर्षाचा झाला आहे. 12 वर्षाचा श्रीराम हा उदास आहे. आपण वाल्मिकी रामायण जर थोडा आढावा घेतला तर आपल्याला कळेल उदास झालेला आहे. या उदासीचं कारण काय दशरथ राजाला कळे नाही. एक तर दशरथ राजाचं असं होतं की ह्याच्याकडे भावी राजा म्हणून दशरथ पाहत होता. वृद्धापकाळी पुत्र झालेला आहे त्यामुळे त्याच्या अपेक्षा रामाकडून वेगळ्या आहेत आणि राम 12 वर्षाचा आणि उदास. म्हणून रामाने वशिष्ठांना बोलावलं. वशिष्ठांनी दशरथाला सांगितलं काळजी करू नको, योग्य वेळेला योग्य ते सगळं होईल. त्या वशिष्ठांच्या शब्दावर दशरथाने विश्वास ठेवला. काही काळ चालला होता. एक दिवस विश्वामित्र आले आणि विश्वामित्राने रामाची मागणी केली दशरथाकडे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि खरं म्हणजे दशरथाला पाठवायचं नव्हतंच परंतु विश्वामित्र आलेले आहेत म्हणून त्यांनी वशिष्ठांकडे पाहिलं काय करावं. वशिष्ठांचा आणि विश्वामित्रांचा 36चा आकडा आहे बरं का. आता त्या कथेत मी आत्ता शिरत नाही, आपल्याजवळ वेळ नाही आहे. परंतु तसं असूनसुद्धा वशिष्ठांनी सांगितलं पाठव विश्वामित्रांबरोबर. आणि मग म्हणजे राजगुरूंची आज्ञा आहे ती काही दशरथाला बोलणं शक्य नव्हतं. आणि मग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विश्वामित्र रामाला आणि लक्ष्मणाला आपल्या यज्ञाच्या संरक्षणासाठी घेऊन गेले. जाण्यापूर्वी विश्वामित्रांनी वशिष्ठांना सांगितलं की तुम्ही आत्मज्ञानाचा उपदेश रामाला करून माझ्याकडे पाठवा, मग मी त्याला घेऊन जाणार आहे. आणि तो जो वशिष्ठांनी आत्मज्ञानाचा उपदेश रामाला केला ते योग वशिष्ठ. आणि या योग वशिष्ठामध्ये आत्मज्ञान म्हणजे काय हे वशिष्ठांनी रामाला सांगितलं. त्यातले मुद्दे फक्त मी आज तुम्हाला सांगणार आहे. खरं तर असं आहे की त्याचे जी सोपी नावं सांगितलं की तुम्हाला लगेच कळणार आहे, पण कानावर आपल्याला त्याचं मूळ रूप पडायला हरकत नाही. म्हणजे योग वशिष्ठ ग्रंथामध्ये सांगितलेले शब्द पडायला हरकत नाही. 7 पायऱ्या आत्मज्ञानाच्या वशिष्ठांनी रामाला सांगितल्या. कुठल्या 7 पायऱ्या तर पहिली शुभेच्छा. आता किती सोपा शब्द आहे ना, शुभेच्छा म्हणजे काही हा कठीण वाटणारा शब्द नाही आहे. त्याची व्याख्या वशिष्ठांनी केली. ते म्हणतात स्थितः किं मूढ एवास्मि प्रेक्षेहम शास्त्र सज्जनैः वैराग्यपूर्वमिच्छेति शुभेच्छा इति उच्यते बुधैः. बुधैः म्हणजे बुद्धिमान माणसं. बुद्धिमान माणसं शुभेच्छा कशाला म्हणतात तर त्याला म्हटलं आहे मूढ एवास्मि प्रेक्ष, मूढ होऊन स्थित का बरे राहावे. शुभेच्छा कशा द्यायच्या त्याच्याबरोबर मी मूढ होऊन स्थित का बरं राहावं, म्हणजे मी मूर्ख का बरं समजावं स्वतःला. शास्त्रांचा अभ्यास किंवा सत्संगतीमुळे मिळणाऱ्या गोष्टी या सगळ्यांनी मी आत्मसाक्षात्कार करून घेईन अशा प्रकारे मनाचा निश्चय करणं याला लोकांच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा म्हणायच्या. म्हणजे पहिली पायरी कोणती तर या सगळ्या ऋषीमुनींनी रामाला तुला आत्मज्ञानाची प्राप्ती होईल याची खात्री दिलेली आहे. ती जी मनामध्ये मोक्षाच्या लाभाची इच्छा, मुक्तीच्या लाभाची इच्छा हवी अशी ज्ञानीजनांच्या मते शुभेच्छा म्हणतात. आपण आपलं शुभेच्छा देतो ते जे काही छोटं मोठं काम करणार असतात ते छान होऊ दे, पण विशिष्ठाने रामाला पहिली पायरी दिली शुभेच्छांची की तुला या मुक्ती म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, त्याची आधी तुझ्या जे मिळवायचं आहे ना त्याची इच्छा मनामध्ये असली पाहिजे, म्हणजे मग ते पुढे होणार आहे. त्यामुळे सत्संगती नाही होणार. शास्त्र सज्जनही वैराग्यपूर्वम इच्छते.
शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, सज्जनांची संगत धरली पाहिजे आणि जे आपल्याला मिळवायचं आहे त्याचा मनाशी पक्का निश्चय पाहिजे. हे ज्ञानी जनांच्या मते शुभ इच्छा होय. ही पहिली पायरी सांगितली. दुसरी, आता ह्याचा अर्थ ना आपल्या सोप्या भाषेत श्रवण. आपण श्रवणाचा जेव्हा समास पाहिला होता तेव्हा पाहिलं होतं की श्रवण काय करावं, कसं करावं, किती करावं हे पाहताना ते श्रवणाची गोष्ट सांगितलं, उदाहरण दिलं की आठवेल. आपण 3 प्रकारची माणसं पाहिली होती आणि तिसऱ्या प्रकारचं माणसं आपल्याला व्हायचं आहे की जे ऐकलं आहे त्यातलं आपल्याला साठवून ठेवायचं आहे. ऐकलं आहे ते सोडून द्यायचं नाही, ऐकलं आहे ते बोलून दाखवायचं नाही, ऐकलं आहे ते साठवायचं आहे. याला श्रवण म्हणतो. अगदी तीच पहिली पायरी आहे. म्हणजे श्रवण, मनन, निधिध्यास याच मार्गाने खरं म्हणजे जायचं आहे. पण वशिष्ठांनी त्याला 5000 वर्षापूर्वीची भाषा आहे ना, त्यामुळे अशा प्रकारचा शब्द वापरले. दुसरा शब्द वापरला आहे विचार. दुसरी पायरी ह्या आत्मज्ञान मिळवण्यासाठीची शुभेच्छानंतरची विचारणा अशी पायरी आहे. याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की शास्त्रांचं अध्ययन, मनन, सत्पुरुषांचा सहवास हा तर पहिल्याच्या संगीला तो आहेच. पण विवेक वैराग्यामुळे सदाचाराची गोडी लागली पाहिजे, म्हणजे आचरण. श्रवणानंतर मनन आलं ना, तर ते आपल्याला आचरण करण्यासाठी आपण प्रवृत्त झालं पाहिजे. संस्कृतमध्ये म्हटलं शास्त्र सज्जन संपर्क वैराग्याभ्यासपूर्वकम सदाचार प्रवृत्ती या प्रोच्यते सा विचारणा. विचारणाचा अर्थ काय? विचारणा कशाला म्हणतात? तर त्याच्या आचरणाची गोडी लागणं. जे शास्त्रसंमत आहे, जे सज्जनांच्या संगतीत आपल्याला मिळालेलं आहे त्या चांगल्या गोष्टींचं आचरण करावं अशी गोडी लागणं. म्हणजे मुद्दाम त्या चांगलं आचरण करण्यासाठी प्रयत्नच करावे लागणार नाही, सदाचार होणारच आहे असं आपल्याकडनं होणं, ती गोडी लागणं, याला विचारणा म्हणायचं आहे. याचा आपल्या सोप्या भाषेत श्रवणानंतर ज्याला मनन आपण म्हणतो, मुलांना आपण सांगतो की अभ्यास जर केलास तो आठवून बघ बरं काय वाचलं आपण. मग एक पान वाचून झालं आणि पुस्तक बंद करायचं, काय वाचलं तुझ्या शब्दात सांगायचा प्रयत्न कर. मग आपल्या लक्षात येतं की अरे ह्यातले 4-5 मुद्द्यांमध्ये 2च आठवले, पुढले आठवलंच नाही. म्हणजे मग आपल्याला कळेल की आधी शास्त्रसंमत आणि सज्जन संगती सांगितली आहे, शुभेच्छामध्ये पण सांगितलं आहे, मग विचारणामध्ये पुन्हा ते 2 आणि शिवाय काय तर सदाचार ॲड केला आहे की ते चांगलं आचरण करण्याची आपल्याला गोडी लागली पाहिजे. आपोआपच आपल्याला चांगलंच करावंसं वाटलं पाहिजे. त्याच्यासाठी मनन करायचं. तर आपल्या दृष्टीने श्रवण, मनन, निधिध्यासन याच रांगेने आपल्याला जायचं आहे. तिसरं म्हटलं आहे तनुमानसा. शुभेच्छा झाल्या, विचारणा झाली, आता तनुमानसा. तनुमानसामध्ये तन आणि मन दोन्ही शब्द आलेले आहेत, त्यामुळे लगेचच आपल्याला कळेल की आपल्या ह्या ज्या 2 पहिल्या पायऱ्या आहेत, या 2 पायऱ्यांमुळे इंद्रियांना जे जे काही विषय आहेत यांच्या विषयांबद्दल उदासीनता निर्माण झाली पाहिजे. पहिल्या 2 पायऱ्यांनीच हे आलं पाहिजे की सत्संगती झालेली आहे, शास्त्रांचा अभ्यास झालेला आहे, चांगलं वागण्याची आपली वृत्ती झालेली आहे. त्यामुळे आता इंद्रियांच्या विषयात अडकण्याचं कारणच नाही आहे. निधिध्यास ज्याला म्हणतो आपण, त्या निधिध्यासामध्ये काय आहे तर हा जो साधक आहे किंवा हा जो उपासक आहे, आता वशिष्ठ आणि रामाचा संवाद आहे, तर आम्हाला त्या रामासारखं साधक म्हणून आपल्याला जर त्याच्या रांगेत बसायचं असेल तर वशिष्ठ आपल्याला सांगतात की उपासकांनी, त्या साधकांनी या प्रपंचाच्या गोष्टीमध्ये अनासक्त असावं. करायचा प्रपंच, रामाला राज्य करायचं आहे. वशिष्ठांना ह्या सगळ्या आत्मज्ञान त्याला सांगून त्याला साधू बैरागी बनवायचं नाही आहे, त्याला राज्यकारभार करायला लावायचंच आहे. ज्या देवांना तुरुंगात टाकलेलं आहे त्या रावणाचा वध करायलाच लावायचं आहे. पण तरी देखील या देहाकडून तुला ही सगळी कामं करून घ्यायची आहेत. आत्मज्ञान काय आहे ते वशिष्ठ त्याला सांगतातच आहे. म्हणून तिसरी जी निधिध्यास शब्द किंवा तनुमानस आहे त्याच्यात ते म्हणतात की मन आणि चित्त हे सूक्ष्म केलं पाहिजे. आपोआपच देहाकडून आपल्या चांगलं काम होईल, कारण आधीच्या 2 पायऱ्यांवरती ते झालंच आहे. त्या तुलनेमध्ये तनुमानसा म्हणजे उपासकाने ह्या सगळ्या दृश्य जगामधल्या गोष्टींपासून अनासक्त राहिलं पाहिजे. रामाच्या चरित्राचा विचार केला तर आपल्याला कळतंच तो किती अनासक्त होता. चेहऱ्यावरची रेषसुद्धा हल्ली नाही की राज्यावर बसायचं त्याची तयारी, आणि क्षणार्धात सांगितलं जातं की वल्कल धारण कर आणि वनात जा, काहीही त्याच्या चेहऱ्यावर हे नव्हतं. आपण एखादी गोष्ट ठरवली आणि अचानक पाहुणे आले आणि आपली ती होत नाही आहे तर आपलं काय होतं ते आपल्याला माहिती आहे. तर असं टोकाचं असूनसुद्धा इतकी अनासक्ती, तिसरी जी पायरी आहे ती अनासक्तीची वशिष्ठ सांगतायत ती ही आहे की जे काही घडायचं आहे ते घडणारच आहे. त्याच्यात तनुमानसा, देह आणि मन त्याच्यात अडकवायचंच नाही. म्हणजे मग ते
आत्मज्ञानाकडे वाटचाल आहे. चौथा म्हटलं आहे सत्वात्पत्ती. सत्वापत्ती म्हणजे असं आहे की ह्या शुभेच्छा विचारणा तनुमानसा झाल्या, यामुळे काय झालं आहे, विषयांपासून हा साधक विरक्त झालेला आहे, काहीच प्रश्न नाही. पण त्याला हे जे आत्मतत्त्व जाणून घ्यायचं आहे, शुद्ध आत्मतत्त्व जाणून घ्यायचं आहे, त्याच्याशी त्याला त्या आत्मतत्त्वाशी म्हणजे परमात्म्याशी तद्रूप व्हावं लागतं. हे तद्रूप होणं ह्याला म्हणतात सत्वापत्ती. एका पायरीवरून पुढे पुढे गेलेलं आहे की हे सगळं आपल्याला कळलेलं आहे. आता त्या आत्म्याशी जर तद्रूप झालं तरच ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत, नाही तर नाही होणार. पुढला 5वा आहे असंसक्ती. असंसक्ती ह्याचा अर्थ सगळ्या 4 पायऱ्यांचा आधी विचार करायचा. त्यामुळे आता त्याची पक्की भूमिका या 4 पायऱ्यांमुळे सिद्ध झालेली आहे. काय करायचं ते ठरलेलं आहे. त्यामुळे आता खरं म्हणजे ह्या सगळ्या बाह्य गोष्टींशी असणारा संबंध संपलेला आहे. मग आता राहिलं काय, तर अंतःकरण हे समाधीमध्ये आरूढ होतं. आता आणखीन 5व्या पायरीवर गेला आहे. त्यामुळे ह्याला असंसक्ती म्हणायचं. म्हणजे आपण आता अंतःकरण मनबुद्धीचित्त आपल्याला कळतं. अंतःकरण हा म्हणजे पहिला स्फुरलेला विचार, नाभीच्या ठिकाणी अंतःकरणाचा विचार स्फुरतो. तर हा जो स्फुरलेला विचार आहे तो पक्का होणं, त्याच्यावर आरूढ होणं म्हणजे काय, त्या विचाराशी पक्क राहणं. आपण राहतो, किती वेळ पक्के राहतो आपण. स्थलत्याग होता सवेची जाते. आपलं पक्केपण किती असं, जोपर्यंत या ग्रंथांच्या सानिध्यात आपण आहोत, तुम्ही ऐकताय मी बोलते, आपण आहोतच, अगदी आपल्याला पक्क कळलेलं आहे. पण स्थलत्याग होता सवेची जाते ते आपल्याला सांगतात. असंसक्ती म्हणजे काय, तर त्या समाधी रूढ झालं पाहिजे. असंसक्ती म्हणजे त्या समाधीच्या ठिकाणी आरूढ झालं पाहिजे. आता वेगळा विचारच नाही. 6व्या ह्याच्या म्हणतात पदार्थ भावना. शब्द सोपे वाटतात परंतु त्याचा अर्थ, आता ह्या ज्या सगळ्या वरील 5 भूमिका ज्या आपण पाहिलेत, याच्यामुळे काय होतं की ह्या विश्वाचा अनुभव आपल्याला आलेला आहे, कळलेला आहे. विश्व म्हणजे काय हे माहिती आहे. तर त्या विश्वाचा अभावच वाटला पाहिजे. म्हणजे दृश्य जगाला आपल्याला विसरता आलं पाहिजे. आहे दृश्य जग सभोवताली आहे, त्याचं विस्मरण करता आलं पाहिजे. नाहीसं होणार नाही आहे ते, माया आहेच ती, त्या माया नाहीशी कशी करणार, परंतु ती आपल्याला दूर करता आली पाहिजे. छोटे छोटे प्रसंग असतात पण आपल्याला ते प्रसंग खूप सांगून जातात. माझ्या लग्नानंतर पहिल्या 1-2-3 वर्षामध्येच आमच्या घरात चोरी झाली. आणि पहिल्या 2-3 वर्षामध्ये आपण किती हौसे मौजेने काय काय वस्तू घेतलेल्या असतात. आणि चोरी झाली त्या सगळ्याच्या सगळं आमच्याच बॅगांमध्ये भरून सगळं उडून गेलं. म्हणजे आम्हाला अंगावर जी साडी आणि ह्या ऑफिसला गेले होते यांच्या अंगावर जे कपडे होते सोडून काहीच नव्हतं घरामध्ये, काहीच नव्हतं. आणि वाईट वाटलंच. पहिला मनात विचार काय की आम्ही जर चांगलं वागलो आहे तर देवाने आम्हाला हे शासन का करावं, आम्ही कोणाचं वाईट चिंतीलंसुद्धा नाही तर आम्हाला का असं, असे विचार मनामध्ये होतेच. माझे वडील मला भेटायला आले, ही घटना घडल्यावर भेटायला आले. आम्ही दोघंजण असे बसलो होतो. माझ्या पाठीवर हात फिरला आणि हसले. मला थोडा आणखीनच राग आला की मी एवढी दुःखात चिंतेत आहे आणि हे हसता आहेत. बोलले काहीच नाही. मला म्हणाले अगं रडायचं आहे काय, जिच्या घरी गेलं तिच्याकडे दिवाळी चालली आहे, तिचा घर ना आनंद व्यक्त, जी घेऊन गेले त्यांच्या घरी दिवाळी चालली आहे, तुला काय प्रॉब्लेम आहे, नवरा आहे, भाऊ आहे, वडील आहे, सासरे आहेत, दीर आहेत, सगळं पुन्हा उभं करून देणार आहेत, तुला काय प्रॉब्लेम आहे, वर्षभरात बघ पुन्हा कपाट भरणार आहे तुझं, रडतेस कसली. माझी ना सगळ्या वस्तूंवरची इच्छा संपली तेव्हापासून. किती छोटा प्रसंग होता पण तो प्रसंग आपल्याला सांगून जातो. पदार्थ भावना अशी 6वी पायरी वशिष्ठ त्याला सांगतात. हे दृश्य जग दिसेल पण ते बाजूला करायचं, विसरायचं, त्याच्यात यायचंच नाही. पदार्थांच्या बद्दलचं सगळं इच्छाच संपून जाते, भानच हरपून जातं. दुसऱ्यांनी आपल्याला प्रेरणा दिली की त्या अवस्थेमध्ये आपण राहतो. वशिष्ठ आम्हाला प्रेरणा देत आहेत की हे जग, ह्या जगातच राहायचं आहे पण तरीसुद्धा कसं राहायचं आहे. तर ह्या आता आधीच्या 5 भूमिका विसरायच्या आहेत, त्या सिद्ध झाल्यावर ही 6वी आहे. म्हणजे पहिलं सगळं जमलं पाहिजे तेव्हा हे सगळं जमणार आहे. ते वडिलांनी सांगितलं म्हणजे लगेच काही कळलं असं नाही, पुन्हा पुन्हा या दृश्य जगामध्ये आपण अडकतोच. पण विचार कसा आला की काय सुख आणि दुःख ह्या डेफिनेशन कशा करायच्या, सुख म्हणजे काय, दुःख म्हणजे काय. एखाद्याला एखादं दुःख ते दुसऱ्याला सुख आहे ना, मग त्या दुसऱ्याचा सुखाचा का नाही विचार करायचा. अशा प्रकारची पदार्थ भावना
हे योगवशिष्ठामध्ये वशिष्ठांनी रामाला सांगितलेली गोष्ट आपण गोष्ट म्हणून ऐकतो, आपल्यावर वेळ आली की आपल्याला नाही लक्षात येत, ते कोणीतरी आपल्याला सांगावं लागते. आणि शेवटची 6वी भूमिका आहे तुर्यगा. तुर्यगा ह्याच्यामध्ये पूर्णपणानं द्वैत मोडून गेलेलं आहे. आता वेगळं नाहीच, मग अशी जसं आपण म्हटलं पांडुरंग मीची व्हावे, तसं हे एकत्र आहे की हा सगळा जो व्यावहारिकपणा जो संसार आहे तो सगळा मावळून जातो, तो सगळा संपून जातो. आणि मग काय होतं तर ती जी आत्मभावावर आत्मज्ञानावर आपली निष्ठा होते तद्रूप होऊन जातो. आणि आता दोन्ही वेगळं नाहीच. हा सगळा भाग विश्वामित्राने सांगितलं वशिष्ठांना की तुम्ही आधी रामाला सांगा, या सगळ्या 7 पायऱ्या रामाला सांगा, मग मी त्याला याला नेतो, माझ्या यज्ञाच्या रक्षणासाठी नेतो. फार योग वशिष्ठासारखा ग्रंथ खरा अभ्यासासारखा आहे, पण काय होतं ना या ग्रंथांचा आकार बघून आपल्याला हिंमतच होत नाही आता त्या आज शेड्यूल अभ्यास करावा. इतके मोठे मोठे ग्रंथ, एवढं सगळं भांडार आहे हो, भांडार. आपल्यावर खूप मोठे भाग्यवान आहोत, आपल्यासाठी किती किती गोष्टी आधीच तयार आहेत. फक्त आपल्यालाच खरं म्हणजे वेळ पुरत नाही आणि हे काही म्हणण्यासारखं नाही आहे, पण घडतं खरं असं की इच्छा असली तरीसुद्धा ह्या सगळ्या ग्रंथांच्या आतपर्यंत आपण पोचत नाही. मग इतरांनी केलेला अभ्यास आपल्याला उपयोगी पडतो. बऱ्याचदा असं होतं की सगळी उपनिषद आपण अभ्यासले का, खरंच आपण वेद आपले अभ्यासले का, आत्ता म्हटलं तसं योगवशिष्ठ अभ्यास का नाही, पण ज्यांनी कोणी अभ्यास केला त्यांनी आपल्याला क्रीम काढून दिलं, एवढं तरी वाचा, एवढ्याचा तरी उपयोग करा. असं करून आपल्याला म्हणजे दासबोध का अभ्यासायचा, तर दासबोधाचा आधार म्हणून समर्थांनी या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केला आहे. मग आपल्याला वेगळा करायला नको, शॉर्टकट आपल्याला दिलेला आहे, तेवढं जरी आपण केलं तरी आपल्याला उपयोग होईल. असं या ब्रह्ममायेच्या घोटाळ्यात न अडकता मनाने ही सगळी माया आपण बाजूला करायची आणि माझं खरं स्वरूप म्हणजे काय आहे त्या आत्म्याला जाणायचं, अशा या ब्रह्ममायेच्या ह्याच्यात आपण आज विचार केला. आता आपल्याला या सृष्टीची रचना कशी आहे हे पुढल्या समासात समर्थ सांगणार आहेत. खरं तर पुन्हा एकदा सगळ्या पंचमहाभूतांचा एक एक समास आहे, पण तरी देखील आत्ता सृष्टीची ओळख करून देणार. मग पृथ्वी आप तेज वायू आकाशासाठी एक एक समास आहे. आपण काही दिवसांपूर्वीच्या एका ह्याच्यामध्ये आपल्या शरीरातमध्ये कुठे कुठे कसं कसं तत्व आहे ते पाहिलं होतं. आणि मग मी सगळ्यांना सांगते की पृथ्वी तत्वाचा अभ्यास का करायचा, तर आपल्या देहामध्ये पृथ्वी तत्व जिथे आहे तो अवयव किंवा ती हे चांगलं राहावं. म्हणजे पाय दुखताना पृथ्वी तत्वाचा समास वाचा की त्या पायामध्ये ते बळ येईल. या पृथ्वीने एवढं सगळं धरलं आहे ना, काय 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 गोष्टी होत आहेत. बरं ती इतकी क्षमाशील आहे की किती किती वाईट गोष्टी तिच्यावर आपण करतो तरी ती चांगलंच आपल्याला देते आहे. अशा पद्धतीने त्या पृथ्वीचं स्मरण करायचं. आपले पाय पण तसंच आहे, आपल्या पायाने सगळ्या ह्या शरीराचं तोल सांभाळलेलं आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये असणाऱ्या पृथ्वी तत्वाचा विचार करायचा. तो भाग आपण पुढल्या याच्यात पाहणार आहोत. सृष्टी कथन असा नावाने तो समास घेणार आहोत. आज आपण इथे थांबूया आणि ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय हे कळलं आहे आपल्याला, ते समजून आठवण ठेवण्याचा प्रयत्न करावा. कारण एकदा ते स्मरणात राहिलं की मग या जंजाळात आपण अडकणार नाही. आता या जंजाळात राहायचं आहे त्यामुळे ते करायचं नाही का असा मनात प्रश्न नाही आणायचा, ते सगळं करायचं, पण त्याच्यात अडकायचं नाही. इतपत जरी आपण मनाला आपल्या बजावलं तरी आपलं पुष्कळसं काम झाल्यासारखं होईल. आता इथे थांबूया. तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो, त्वदीय गुणकीर्तनध्वनिसुरम्य करणी पडो, स्वदेश हित रक्षणाविण तुझी कथा नावडो, तुझ्या समही आमुची तनुही देश काजी पडो. जय जय रघुवीर समर्थ.